नमस्कार मित्रांनो, मराठी वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सध्या गाजत असलं प्रकरण म्हणजे जे काही भोंदू बाबा आहे, तर या भोंदू बाबा कॅप्टन खराच, तर याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलं आहे. संपूर्ण संत परंपरेला काळीमा फासवण्याचं काम या भोंदू बाबांनी केलं आहे. मित्रांनो, ज्या प्रगल्भ समाजामध्ये आपण जन्माला आहोत, त्या महाराष्ट्रामध्ये अशा वाईट नीच नराधम असे कृत्य करणं हे खूपच लाजिरवाणी बाब आहे. मित्रांनो, आपल्या समाजाची अब्रू घालवण्याचं काम या नराधमाने केलं आहे. याला कठोरातली कठोर शिक्षा करणं गरजेचं आहे. अध्यात्म आणि परमार्थाच्या नावाखाली असले उद्योग करणं हे सर्वस्वी आपल्या धर्माची बदनामी करणारं आहे, धर्माची विटंबना करणारे कृत्य केले आहे. तर याला सदर शिक्षा शासनाने कडक शिक्षा करावी आणि स्त्रियावर झालेल्या अन्याय अत्याचाराची पूर्ण परतफेड करावी. मित्रांनो, याला जबरदस्त शिक्षा होणं गरजेचं आहे. अशा बाबामुळे संतांनासुद्धा वाईट समजलं जातं, चांगल्या संतांनासुद्धा अशा या नराधमामुळे बदनामी होते, वाईटपणा येतो. मित्रांनो, अशा मोजक्याच लोकांमुळे बाकीच्या संतांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो आणि सगळे संत हे वाईट आहेत, सर्व हे साधू संत हे वाईट आहेत असे समाजात गृहीत निर्माण होतं. त्यामुळे असल्या नराधमांना आपल्या समाजामध्ये कुठेही थारा देऊ नये. मित्रांनो, अशा भोंदू बाबाला बळी पडू नये. असल्या अंधश्रद्धा बाळगणाऱ्या समाजातसुद्धा कुठेतरी विचार करण्याची वेळ आली. असली अंधश्रद्धा काही कामाची नाही. समाजात वाळवी निर्माण करणारी ही असले नराधम आहेत. मित्रांनो, त्यामुळे या भोंदूबाबाकडे किंवा इतर असल्या याच्यासारखी इतर भोंदूबाबाकडे कुणीही जाऊ नये, अंधश्रद्धा बाळगू नये. आजच्या मॉडर्न युगामध्ये असल्या भोंदूगिरीकडे जाणारेसुद्धा समाज एक चुकीचा आहे. समाजानेसुद्धा कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या संत परंपरा, आपले वाङ्मय, वैज्ञानिक दृष्टिकोन हे सर्व विचारात घेता असल्या अंधश्रद्धाळू भोंदू बाबाकडे जाऊ नये ही आपणास